नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज एक स्टोरी घेऊन आली, एकदम हृदयस्पर्शी स्टोरी आहे, भीक. तर आपण ती स्टोरी आता वाचायला घेऊया. आणि हे माझं नवीन चॅनल आहे. माझं पहिलं चॅनल आहे, त्यात एव्हरीथिंग इन वन असं आहे. त्यामध्ये कुकिंग, डान्सिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं आहे. आणि हे चॅनल जे आहे ते फक्त स्टोरी टेलिंग आहे. याच्यामध्ये मी बोधकथा घेऊन येणार आहेत, लहान मुलांसाठी कथा घेऊन येणार आहेत, मोठ्या माणसांसाठी कथा घेऊन येणार आहेत, हास्यकथा घेऊन येणार आहेत, भक्तिकथा घेऊन येणार आहेत. सगळ्या प्रकारच्या कथा यामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे भीक. ओके, तर आता आपण वाचायला सुरुवात करत आहोत. कथा वाचायला सुरुवात करत आहोत. आज सकाळपासूनच माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. का कोणास ठाऊक मनाला खूप वाईट वाटत होतं. पण रडणार तरी कोणासमोर? माझी व्यथा कोणाला सांगणार? माझं ऐकून घेणारं कोणी नव्हतं. माझा नाईलाज होता. सकाळी सकाळी उठले, फक्त तोंड धुतले आणि माझ्या कामाला सुरुवात केली. त्या व्यक्तीने मला गाडीत बसून एका स्टॉपवर आणून सोडलं होतं. फक्त सूर्याची किरणं वर आली होती. पोटात अन्नाचा कणही नव्हता. भूक खूप लागली होती, पण खाणार काय? माझ्याकडे जेवणही नव्हतं आणि विकत घेऊन खायचे तर पैसेही नव्हते. मला माझाच राग येत होता. मी अशी कामे का करत होती? सकाळी 6:30 वाजल्यापासून 9:30 वाजल्या तरीही मी रस्त्यावरच उभी होते, पण मला आज कोणी मदत करत नव्हतं. मी रस्त्यावर उभी होते, अचानक एक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या काचा खाली केल्या, डोळ्याचा चष्मा काढला आणि तो तरुण माझ्याकडे एकसारखा पाहू लागला. मी त्याच्याकडे पाहिले आणि मी दुसरीकडे पाहू लागले, पण त्याची नजर माझ्यावरून हटेना. तो तसाच पायापासून ते केसापर्यंत मला पाहू लागला. मी त्याची नजर चुकून त्याच्याकडे पाहत होते. तो माझ्याकडे एक सारखा नजर लावून पाहत होता. मी त्याच्यासमोर वाटी घेऊन भीक मागत होते. तो तरुण गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला. 5 ते 6 फूट उंची, रंग गोरापान, चेहऱ्याला शोभेल अशी दाढी होती. पाहता क्षणी कोणालाही आवडेल असा होता, पण मला तो विचित्र वाटत होता. त्याचं वय 23-24 असेल. तो गाडीतून उतरून अगदी माझ्या जवळ आला. मला जवळून पाहू लागला. मी घाबरली होते, पण मन धीट करून तशीच उभी होते. मी म्हणाले, दादा, मला पैशाची भीक पाहिजे, प्रेमाची नको. माझं वय जेमतेम 15-16 असेल. सकाळी 9-10ची वेळ होती. मुलं शाळेला जात होती. रस्त्यावर खूप गर्दी होती आणि त्या माणसाने मला हाताला धरलं. मला विचित्र वाटू लागलं. मी मोठमोठ्याने रडू लागले. माझ्या आवाजामुळे सगळे लोक जमा झाले. मला तो तरुण गप्प करीत होता आणि विचारत होता, तू हे का करतेस? मी काहीही बोलत नव्हते. माझं रडणं थांबत नव्हतं. लोकांच्या गर्दीमुळे पोलीस तेथे आले. त्यांना आम्हा दोघांचं वागणं थोडं संशयास्पद वाटू लागलं. आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी भीतीने थरथर कापत होते. पोलीस काका म्हणाले, घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे. त्यावर मी थोडं रडण्याचं बंद केलं. त्यावर एकेकाला प्रश्न विचारू लागले. पहिल्यांदा त्या तरुण व्यक्तीला विचारण्यात आलं की तुझं नाव काय? त्याने त्याचं नाव, मी रमेश पाटील. मी त्यावेळेस 13-14 वर्षाचं असेन. तेव्हा ही माझी बहीण पळवण्यात आली होती. त्यावेळेस ही साधारण 6-7 वर्षाची असेल. आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पोलिसात तक्रार पण केली होती, पण ह्याचा काहीच पत्त्याच लागला नव्हता. त्यावेळेस लहान असल्यामुळे तिला घरी मार्ग सापडत नव्हता आणि आज अचानक मला इथे भीक मागताना दिसली. मी तिला लांबूनच पाहिले तेव्हा ओळखले, पण खात्री वाटत नव्हती की ही माझी बहीण या अवस्थेत असेल. म्हणून मी तिला जवळ जाऊन निरखून पाहिले तर ती माझी बहीणच होती. बघा, किती वर्षांनी त्या भावाने तिला पाहिलं होतं आणि त्यांनी ओळखलं होतं तिला. आम्ही लहान असतानाच आमच्या हातावर एकमेकांची नावे गोंधली होती. तिने माझं नाव तिच्या हातावर आणि मी तिचं नाव माझ्या हातावर लिहिले होते. तिने भीक मागायला हात पुढे केला तेव्हा माझं नाव पाहिलं आणि मी तिला हात धरला तिचा. नंतर पोलिसांनी मला विचारले, तू इथे या अवस्थेत कशी आहे?
तर मी पुढे सांगू लागले की मी 2रीला शाळेत होते. शाळेत जात असताना 2 लोकांनी उचलून गाडीत घातलं. ती गाडी सुनसान ठिकाणी येऊन थांबली. तिथे फक्त एकच मोठी खोली होती. आजूबाजूला घरही नव्हती. फक्त मोठी मोठी झाडी होती आणि त्या खोलीत माझ्यासारखी 7 ते 8 मुलं आणि 5-6 मुली होत्या. रोज आम्हाला एका गाडीत घालून सकाळी 6 ते 7 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी सोडायचे. जेथे जास्त लोक ये-जा करतात, काहींना मंदिराजवळ सोडायचे, तर आम्हाला भीक मागून पैसे गोळा करून आणायला सांगायचे. संध्याकाळी तीच गाडी आम्हाला गोळा करून त्या खोलीत पुन्हा नेऊन ठेवायचे. आम्ही तसे नाही केले तर आम्हाला चटके द्यायचे, आमचा अमानुष छळ करायचे, हातापायांना जखमा करायचे, कोणी पळून जायचा प्रयत्न केला तर पाय काढायचे. भीक मागायला जात नाही असं म्हटल्यावर डोळे काढायचे. त्या भीतीनेच आम्ही उठून एक पिशवी आणि एक वाटी घेऊन मंदिरासमोर या गर्दीत किंवा अजून कुठेही भीक मागत असे. माझ्याबरोबर जी मुलं मुली होतील त्यातील 1-2 जणांचा हातपाय काढलेला आहे. त्यांच्या या वागण्याने आम्ही उन्हात पावसात भीक मागत आहोत हे ऐकून माझा भाऊ खूप रडायला लागला. त्यावर पोलीस म्हणाले, तू या माणसाला ओळखतेस का? मी म्हणाले, पहिल्यांदा ओळखू शकले नाही कारण त्यावेळेस मला पळवून आणण्यात आलं. त्यावेळेस मी अगदी लहान होते, पण आम्ही जत्रेत एकमेकांची नावे गोंधली होती त्यावरून मी ओळखले. मी त्याचं नाव रमेश माझ्या हातावर गोंधलं होतं. माझं नाव मानसी त्याच्या हातावर गोंधलं होतं. हे आम्ही दोघांनीही पाहिलं आणि एकमेकांना मिठी मारून खूप रडू लागलो. पोलिसांनी माझ्याकडून त्या खोलीची चौकशी केली. मी ती खोली पोलिसांना दाखवली. पोलीस संध्याकाळचे 7 वाजले होते. त्यांची येण्याची वाट बघत होते. तेवढ्यात गाडी घेऊन तो आला. पटापट मुलं उतरली. खोलीत जाऊन भीक मागितलेली जमा केली आणि तो मुलांना आणलेला वरण भात दिला आणि तो पैसे मोजत होता. तेवढ्यात पोलिसांनी त्याला पकडलं. तू हे कशासाठी करत होतास? मी या मुलांना भीक मागवण्यास पाठवत होतो. पैसे गोळा करून माझं आयुष्य आरामात जीवन जगत होतो असं तो नंतर सांगू लागला. पोलिसांनी त्या सर्व मुलांना त्याचा शोध घेऊन त्यांच्या आईवडिलांकडे पाठवलं. मलाही माझ्या भावासोबत माझ्या घरी पाठवले. आम्ही कधी पळून जाण्याचा विचार केला तर कोणासोबत बोललो तर सतत आमच्यावर नजर ठेवून तो असायचा. मला माझा भाऊ त्या गाडीत घेऊन घरी गेला. मला गाडीतच ठेवले होते. माझे आईवडील कित्येक दिवसापासून माझ्या विचाराने अंतरुणाशी होते. दादाने आईवडिलांना सांगितले, गाडीत तुम्हाला सरप्राईज आणलेलं आहे. आईवडील चाचपडत गाडीपाशी येऊन उभे राहिले. दार उघडलं. त्यांनीही मला ओळखलं नाही कारण माझी अवस्था तशीच होती. केस विस्कटलेले होते, अंगावर कपडे मळलेले होते. वाटत होतं कित्येक वर्ष झालं आंघोळच केली नाही. आई म्हटलं की आई माझ्या गळ्यात येऊन रडू लागली. मानसी बाळा, तू कुठे होतीस? मी झालेली सर्व हकीकत सांगितली. त्या दिवशी माझा बर्थडे होता. संध्याकाळी माझा मोठा बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आला. फटाके वाजवण्यात आले. अख्ख्या गावाला जेवण दिलं. माझं कुटुंब आता खूप खुश आहे. मीही त्या नरक यातनेतून बाहेर आली आहे आणि माझ्याबरोबर माझ्या मित्रमैत्रिणींनाही त्या पिंजऱ्यातून आजाद केलं आहे. तर बघा, अशा प्रकारे ती मुलगीही धीट होती पण तिचा भाऊ खरंच खूप धीट होता. त्यांनी फक्त एका हातावर लिहिलेल्या नावामुळे त्यांनी ओळखलं की ही आपलीच बहीण आहे म्हणून. तर नेहमी सतर्क राहा आणि कोणालाही मदत करा. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.